हा जो प्रवास होता 4 वर्षाचा, या 4 वर्षामध्ये ना पैसे कमवले, ना नाव कमवलं, काहीच नाही. मग माझ्याकडे एक पर्याय होता, तो म्हणजे माझी बायको. तिच्याकडनं मी तिला सांगितलं, की मला या गोष्टी करायच्या आहेत. मला ब्लॉगिंग करायची आहे. जेव्हा मी ब्लॉगिंग सुरू केली, कमीत कमी 1 वर्ष मला त्यातून काहीच आउटपुट मिळाला नाही. पण आपण फक्त 6 महिन्यामध्ये 1 करोड रुपये कमवून घेतले. आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नंदुरबार जिल्ह्यातील एक 12वी पास मुलगा कशाप्रकारे महिन्याला किंवा आत्तापर्यंत लाखो रुपये कमवू शकला, याची एक कथा, एक स्टोरी मी इथे सांगण्यासाठी आलोय. नमस्कार, माझं नाव केशव पाडवी. माझं 10वी पर्यंतचे जे शिक्षण आहे, ते शिक्षण सर्वोदय विद्या मंदिर या ठिकाणी झालं. त्यानंतर 11वी 12वी हे जे शिक्षण माझं झालंय, ते शेठ विकेशा विद्या मंदिर शहादा या ठिकाणी माझं शिक्षण झालं. 11वी 12वी किंवा 10वी आणि 12वीचे पर्सेंटेज वगैरे तर शिक्षणाच्या बाबतीत जर विचार करायला गेलं, तर एक एव्हरेज स्टुडंट म्हणून मी होतो. 10वीला मला 60% आणि 12वीलाही 60%च होते. आणि त्यानंतर 11वी 12वीचं माझं हे शिक्षण झाल्यानंतर पुढचं शिक्षण किंवा पुढच्या डिग्रीसाठी कुठल्या फील्डमध्ये जायचं, यासाठी थोडासा घरच्यांमध्ये आणि माझ्यामध्ये थोडासा वाद होता. कारण कविता लिहिणं, रायटिंग करणं किंवा मास कम्युनिकेशनमध्ये जाऊन जर्नलिझम मला पुढे जाऊन करायचं आहे, हे माझे फ्युचरचे प्लॅनिंग होते आणि त्याच्यासाठी मला पुण्याला येणं गरजेचं होतं. पण गावी राहत असताना आता गावच्या लोकांना, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की जर्नलिझम किंवा मास कम्युनिकेशन नेमकं काय आहे, याचा अर्थ किंवा ते काय असतं हेच घरी आपल्याला माहिती नाही. मग त्यामुळे असं झालं, की वडील जे आहेत ते बँकेत कॅशियर म्हणून काम करत होते. मग वडिलांची इच्छा होती, की आपण कुठेतरी अशा चांगल्या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब करावा किंवा एखाद्या बँकेमध्ये जसं वडील काम करत होते तशाच एखाद्या बँकेमध्येही काम करावं, म्हणून वडिलांची इच्छा होती. आणि त्यामुळे मग वडिलांनी ठरवलं, की आपण कुठेतरी अशा कॉमर्स फील्डमध्ये किंवा अशा BCA वगैरे करून कुठेतरी आपण पुढे बँकिंगच्या फील्डमध्येच काम करता येईल, यासाठी त्यांचा फोर्स होता. पण शेवटी मग मला काय करायचं हे मी ठरवणार म्हणून घरच्यांशी थोडासा विरोध घेतला आणि मी ठरवलं, की मला पुण्याला जाऊन मास कम्युनिकेशन किंवा जर्नलिझमचा जो कोर्स आहे, तो मला करायचा आहे. त्याच्यासाठी घरच्यांशी थोडासा वाद झाला. घरच्यांसमोर रडावं लागलं, आईसमोर रडावं लागलं, वडिलांसमोर रडावं लागलं आणि शेवटी आई-वडील आहेत. आपल्याला काय करायचं, आपली काय इच्छा आहे आणि आपल्याला त्यामध्ये पुढे जाऊन आपल्या फ्युचरमध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, हे तेही आपल्याबद्दल कुठेतरी असा निगेटिव्ह विचार करत नाही, की आपलं कुठेतरी नुकसान होऊन जावं किंवा आपण असं रिकामटेकडं फिरावं, असं आई-वडिलांना तर वाटतच नाही. बरोबर. आणि त्यामुळेच मग त्यांचंही असं म्हणणं होतं, की चांगलं कुठेतरी जॉब लागावा. शेवटी मग त्यांनी मास कम्युनिकेशनसाठी मला सपोर्ट केला आणि पुणे येथे मला जर्नलिझमचा हा कोर्स करण्यासाठी पाठवला. आता 12वी पास झाल्यानंतर डायरेक्टली मी आलो पुण्याला. पुण्याला आल्यानंतर मास कम्युनिकेशनचा कोर्स, त्यासाठी मी ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर 2 वर्षाचा तो माझा कोर्स होता. आता हा जो कोर्स आहे, हा कोर्स सुरू असतानाच कोर्स मी चांगल्या मार्कांनी पास केला. पास केल्यानंतर त्यानंतर पुढे काय करायचं ते माहिती नाही होतं. कारण मास कम्युनिकेशन केलं असेल, जर्नलिझम केलं असेल, तर कुठेतरी न्यूजमध्ये रिपोर्टिंग, चॅनलमध्ये ओळख किंवा कुठेतरी असं एखाद्या आपला न्यूजपेपर असेल, वृत्तपत्र असेल, तिथे कुठेतरी काम मिळावं म्हणून थोडे 1-2 महिने भटकत होतो. पण शेवटी असं झालं, की कुठे जॉब मिळत नव्हता. कारण घरून आपण किती आतापर्यंत तर घरून पैसे पाठवत होते. कोर्सची फी घरच्यांनी दिली. जे काही पण मेसचा खर्च असेल तो घरच्यांनी दिला. रेंट घरच्यांनी दिलं. पण त्यापुढे आता तू कोर्स करायला गेलायस आणि कोर्स झाल्यानंतर आता पुढचं जे काही पण खर्च आहे किंवा जो काही पण तुझा रोजचा खर्च असेल, हा तुलाच करावा लागणार. यासाठी मग मी स्वतः जिम्मेदारी माझी स्वतः घेतली आणि त्यानंतर मग ठरवलं, की जॉब शोधत असतानाच एक कुठेतरी पार्ट टाईम म्हणून जर जॉब मिळत असेल, तर तो जॉब आपण करायला पाहिजे. आणि मास कम्युनिकेशनचा कोर्स झाल्यानंतर काही अशा ओळखी झाल्या, की जे आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणी असिस्टंट डायरेक्शन म्हणून काम करत होतं, कोणी स्क्रीन प्ले रायटिंग म्हणून काम करत होतं, कोणी डायलॉग रायटर म्हणून काम करत होतं आणि मी सुद्धा त्या फील्डमध्ये कुठेतरी मला एक छोटासा रस्ता मिळाला.
पण आता पोट भरायचंय, ज्या ठिकाणी रेंटवर राहतोय त्या फ्लॅटचं रेंट द्यायचंय. मग ते सगळे पैसे कुठून येणार? यासाठी दिवसाचं फिल्म इंडस्ट्रीमध्ये कुठेतरी काम करायचं. जे काही पण आपल्याला कुठेतरी रायटिंगमध्येच आपलं करिअर पुढे घडवायचं आहे. आपल्याला कुठेतरी स्क्रीन प्ले रायटिंग, स्वतःचं काहीतरी बुक पब्लिश करायचंय, स्वतःचं काहीतरी लिहायचंय, हे सगळी स्वप्न होती. पण ती स्वप्न करण्याआधी पोट भरणं गरजेचं होतं आणि म्हणून ठरवलं, की पुणे येथील येरवाडाजवळ असलेलं कॉल सेंटर, त्या कॉल सेंटरमध्ये आपण जॉब करावा. त्या कॉल सेंटरमध्ये नाईट शिफ्ट करायची. दिवसाचं जे काही पण कुठे सेटमध्ये शूट सुरू असेल किंवा एखाद्या सीरियलचं शूट असेल, कुठल्या मूव्हीचं शूट असेल, तिथे आपण काहीतरी असिस्टंट म्हणून काम करायचं आणि त्या ओळखीमध्येच असं झालं, की छोटी-छोटी कामं मिळायला लागली. आता त्यावेळेस असं होतं, की आपल्याला जर कुठेतरी काम करायचंय, आपल्या स्क्रिप्टवर कोणीतरी शॉर्ट फिल्म बनवायला पाहिजे, आपल्या लिहिलेल्या नाटकावर कोणीतरी अशी वेगवेगळी नाटकं त्यांनी परफॉर्म केली पाहिजे, असं त्यावेळेस वाटत होतं. पण ते काम भेटणार कसं आणि ते देणार कोण म्हणून ठरवलं, की आपण स्वतः अप्रोच करायचे जे कोणी पण असे डायरेक्टर असतील, जे नवीन ज्यांची सुरुवात झालेली असेल, ज्यांना स्क्रिप्ट हवी असेल, त्यांना आपण आपल्याकडनं फ्रीमध्ये स्क्रिप्ट लिहून द्यायची किंवा कोणी कॉलेजमध्ये नाटक करत असतील, कोणाला नाटकं लिहून हवी असतील, मग त्यांना नाटकं लिहून द्यायची आणि हे सगळा फ्रीचा प्रवास जो आहे, तो सुरू होता. त्याच्यासोबत नाईट शिफ्टमध्ये आपल्याला कॉल सेंटरमध्ये काम करायचं आणि दिवसाचं हे. पण सलग 2 ते 4 वर्ष या फील्डमध्ये जेव्हा मी काम करत होतो, कामं तर भरपूर केली. काही चित्रपटांसाठी डायलॉग रायटिंग केली, काही चित्रपटांसाठी स्क्रीन प्ले रायटिंग केली, बऱ्याचशा शॉर्ट फिल्मी लिहिल्या, सीरियलसाठी सुद्धा स्क्रीन प्ले रायटिंग केली. पण तरीसुद्धा असं झालं, की ते जे चित्रपट करत होतो, त्या ज्या सीरियल करत होतो, ते कुठेतरी पोस्ट प्रोडक्शनमध्ये अटकताय, काही प्रोडक्शनमध्येच अडकताय, काही सेटवरच 2-3 दिवस मूव्हीचा शूट होतोय आणि मग थांबूनच जात आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी होत होत्या. आणि त्याने मग 2 गोष्टी ज्या माणसाला हव्या असतात जर कुठल्याही फील्डमध्ये तो काम करत असेल, एक तर नाव आणि दुसरा म्हणजे पैसा. तर दोन्ही गोष्टी मला या फील्डमध्ये काही मिळाल्या नाही. मग हे सगळा जो प्रवास जो माझा फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरू होता, तेव्हाच माझी आता जी बायको आहे, त्या बायकोला मी पुण्यामध्येच भेटलो. ती स्वतः इंटेरियर डिझायनर आहे आणि एका मूव्हीच्या शूटवर ते स्वतः त्यांच्या कंपनीकडनं सेट डिझाइन करण्यासाठी आलेले होते आणि तिथे तिच्यासोबत ओळख झाली आणि त्याच्यानंतर 6 वर्षानंतर याच वर्षी 2023 मध्ये मी तिच्यासोबत लग्न केलं. आता हा जो प्रवास होता 4 वर्षाचा, या 4 वर्षामध्ये ना पैसे कमवले, ना नाव कमवलं, काहीच नाही. मग शेवटी असं ठरवलं, की आपण इथून पैसे नाही कमवते, काय होत नाही. मग आपण आपल्या गावी जायचं आणि गावी जाऊन जे आपल्याला करायचंय ते आपण करायचं. मग मी गावी गेलो. गावी गेल्यानंतर कमीत कमी 6 महिने ते वर्षभर फक्त YouTubeला व्हिडिओज बघितले. कारण पैसे कसे कमवायचे? काय असा मला पर्याय मिळणार, की जेणेकरून मी पैसे कमवू शकेल, जेणेकरून मी काहीतरी करू शकेल. त्याच वेळेस घरच्यांचा प्रेशर, की ग्रॅज्युएशन करायला सांगितलं होतं. ग्रॅज्युएशन केलं नाही, केलं असतं तर जॉब लागला असता. तसंच अजून गावातली बरीचशी लोकं होती. खूप मोठाहून पुण्याला गेला होता. पुण्याला जाऊन काही केलं नाही. परत रिटर्न गावी येऊन गेला. आता इथे येऊन बापाचे पैसे उडवतोय. बापाच्या पैशांवर खातोय, पितोय. काहीतरी एवढं वय होऊन गेलं, काहीतरी कामधंदा करायला पाहिजे, काहीतरी दुकान टाक, काहीतरी कर म्हणून खूप सारा प्रेशर येत होता. पण शेवटी 2 ऑप्शन 1 वर्ष तो सर्च केल्यानंतर माझ्यासमोर आले. एक म्हणजे ब्लॉगिंग आणि दुसरा म्हणजे शेअर मार्केट. आता शेअर मार्केटचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की भांडवलाशिवाय तर तिथे आपण काहीच करू शकत नाही. जोपर्यंत आपल्याकडे भांडवल नसेल, त्या भांडवलाशिवाय आपण तिथे ना ट्रेडिंग करू शकणार, ना इन्व्हेस्टमेंट करू शकणार, ना काहीच. मग दुसरा पर्याय जो होता, तो होता ब्लॉगिंग. आता ब्लॉगिंगमध्ये असं होतं, की खर्च लागणार होता 4-5 हजार रुपये, जो आपल्या होस्टिंग घेण्यासाठी असो, डोमेन घेण्यासाठी असो, वेबसाईट डिझाइनसाठी असो, अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी खर्च लागणार होता. पण तो खर्च घरच्यांकडनं कोणत्या तोंडाने मागायचा हेच कळत नाही होतं. कारण घरी जर पैसे मागायला गेलो, तर घरच्यांचं तेच होतं, की मग काहीतरी करायला पाहिजे होतं. जर तू कुठेतरी जॉब केला असता, तुला पैसे भेटले असते, त्या पैशातनं तुला जे करायचं होतं ते तू केलं असतंस. पण तू आता पुण्याला गेलास, पुण्याला जाऊन तू परत आलास आणि त्याच्यामुळे मग मला आता मी घरी मागितले जरी असते, शेवटी ते आई-वडील आहेत, त्यांनी मदत केलीही असते. पण मला कुठेतरी शरम वाटली, मला कुठेतरी लाज वाटली आणि मग मी ते पैसे काय त्यांच्याकडनं मागितले नाही. मग माझ्याकडे एक पर्याय होता, तो म्हणजे माझी बायको. तिच्याकडनं मी तिला सांगितलं, की मला या-या गोष्टी करायच्या आहेत. मला ब्लॉगिंग करायची आहे. ब्लॉगिंगबद्दल तिला सगळ्या गोष्टी समजवल्या,
की ब्लॉगिंगमध्ये एवढा होस्टिंगसाठी खर्च येतो, ब्लॉगिंगमध्ये डोमेनसाठी खर्च येतो, ब्लॉगिंगसाठी काही टूल्स आपल्याला विकत घ्यावे लागतात वेबसाईट डिझाइन करण्यासाठी आणि तो सगळा खर्च एक नंबर मी तिला सांगितला, की मला एक 5-6 हजार रुपये मदतीला सुरुवातीला हवे आहेत आणि बस त्यानंतर मग दुसरा काही खर्च होणार नाही वर्षभर तरी. या वर्षभरामध्ये आपण पूर्ण मेहनत करू आणि इथून जो काही पण पैसे आपल्याला कमवता येतील, हा एकच पर्याय उरलाय, दुसरा काहीच नाही. कारण शिक्षण किती? 12वी पास. 12वी पासवर काय मला कुठे जॉब लागणार नाही होता किंवा मोठ्या कंपनीमध्ये मी जॉब करू शकणार नाही होतो. म्हणून हा एकच असा पर्याय होता, की जिथे मी काम करून घरी बसल्या चांगले पैसे कमवू शकणार होतो. आणि तो 1 वर्ष जो मी घरी बसून होतो फक्त, त्या 1 वर्षाला YouTubeवर जे काही ब्लॉगिंगबद्दलचे जेवढ्याही हिंदी, मराठी, इंग्लिश जे काही व्हिडिओज असतील, ते पूर्ण व्हिडिओज मी बघून काढले आणि 1 वर्षानंतर माझा ब्लॉगिंगचा प्रवास जो आहे तो मी सुरू केला. ब्लॉगिंग सुरू केल्यानंतर जेव्हा मी ब्लॉगिंग सुरू केली, कमीत कमी 1 वर्ष मला त्यातून काहीच आउटपुट मिळाला नाही. मी काय त्यातून पैसे कमवले नाही. कमीत कमी 1 वर्षानंतर मला तिथून माझं पहिलं जे पेमेंट आलं होतं ब्लॉगिंग करून ते आलं होतं ₹8,500. ते ₹8,500 जसे माझ्या अकाउंटमध्ये पडले, त्यानंतर मला कळलं, की हा एक असा पर्याय आहे, की ज्या पर्यायावर काम करून मी पुढे जाऊन 100% चांगले पैसे कमवू शकतो. आणि त्यानंतर रात्रचा विचार न करता, दिवसाचा विचार न करता 14-14, 15-15, 18-18 तासपर्यंत रात्र-रात्र जागरण करून आर्टिकल लिहिणं, ब्लॉगिंग करणं या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर ब्लॉगिंगमध्ये खूप चांगल्या प्रकारे सक्सेसफुल झालो. आता ब्लॉगिंग जेव्हा सुरू होती, तर ब्लॉगिंगमधून लाखो रुपये तर कमवत होतो. ठीक आहे. लाखो रुपये महिन्याला तर मी कमवायला लागलो होतो. पण मी जेव्हा ते काम करत होतो, तर माझ्यामुळे जर माझ्याकडून शिकून जर आपल्या महाराष्ट्रातले मराठी मुलं घरी बसल्या ऑनलाईन काम करून जर पैसे कमवू शकत असतील, तर माझ्याकडनं मी काहीतरी मदत करावी म्हणून मी ऑनलाईन कोचिंगसुद्धा सुरू केली. ऑनलाईन कोचिंग मी 2021 मध्ये सुरू केली. 2021 मध्ये तो ब्लॉगिंग शिकवण्याची सुरुवात झाल्यानंतर आत्तापर्यंत असं झालंय, की 1000 प्लस आपण मराठी आपल्या महाराष्ट्रातल्या मुला-मुलींना ब्लॉगिंग शिकवली आहे. त्यातले बरेचसे असे मुलं आहेत, की जे लोकं महिन्याला लाखो रुपये कमवतायत. कोणी 2 लाख रुपये, कोणी 3 लाख रुपये, कोणी 4 लाख रुपये कमवतंय. तर काही असे लोक आहे, जे महिन्याला 50,000 पेक्षाही जास्त कमवतायत. कोचिंग सुरू करायच्या आधी जेव्हा मी गावी होतो, तर गावी असताना मला ब्लॉगिंगमध्ये मी 2-4 वेबसाईट ज्या होत्या माझ्या चांगल्या बऱ्यापैकी सक्सेसफुल झाल्या होत्या. त्यातून मी 2-3 लाख रुपये महिने कमवायला लागलो होतो. त्यानंतर मी असा विचार केला, की जर आपण स्वतः एक चांगलं ऑफिस सेटअप केलं. ऑफिस सेटअप केल्यानंतर जर आपण तिथे 2-4 काही कंटेंट रायटर्सला हायर करून किंवा गावातल्याच काही मुलांना कंटेंट रायटिंग, आर्टिकल रायटिंग शिकवून जर त्यांच्याकडनंच आपण ब्लॉग लिहून घेतले, आर्टिकल लिहून घेतले, तर आपण अजून यापेक्षाही ग्रो होऊ शकतो. म्हणून तो ऑफिस सेटअप करण्यासाठी लागणार होता आपल्याला थोडंसं कर्ज. मग बँकेमध्ये गेलो. बँकेमध्ये जाऊन काही 2-3 वेळेस बँकेत गेल्यानंतर फक्त 1 ते 1.5 लाख रुपये कर्ज लागणार होतं. जे मी कमवत होतो त्यातला काही माझा सेटअपमध्ये खर्च जात होता. मग लोन घेऊन आपण एक आपलं ऑफिस सेटअप करावं, हा एक विचार केला आणि बँकेत गेलो. बँकेत गेल्यानंतर पहिल्या वेळेस बँकेने मग तुम्ही ITR भरता का? तुम्ही अशा बऱ्याचशा काही गोष्टी, काही कारणांमुळे बँकेने कर्ज जे आहे ते नाकारलं, कर्ज दिलं नाही आणि त्यानंतर 2-3 वेळेस ट्राय केल्यानंतर मग शेवटी असं झालं, की बँकेचे मॅनेजर असतील, बँकेच्या मॅनेजरांकडून कोणाची तरी ओळख करणं किंवा वडील बँकेमध्ये आहेत म्हणून मग ती ओळख दिली आणि अशा 1-2 ओळखीनंतर मला त्या बँकेने कर्ज दिलं. बँकेने कर्ज दिल्यानंतर मी ते ऑफिस सेटअप केलं. ऑफिस सेटअप केल्यानंतर मी त्याच्यावर 2-3 मुलं मी कंटेंट रायटर, आर्टिकल रायटिंगसाठी मी हायर केले आणि ते आर्टिकल रायटिंगचं काम जे आहे ते त्यांनी सुरू केलं. त्यानंतर तो सेटअप जो होता तो झाला. पण त्यानंतरही असं होतं, की काहीतरी अजून यापेक्षा जास्त करायचंय. हे तर सगळं आपलं पैसे कमवतोय, सगळं व्यवस्थित आहे, वेल सेटल व्यवस्थित सगळं झालंय. पण आपल्याला जायचंय कुठेतरी मोठ्या एका जागेवर आणि चांगले पैसे यापेक्षाही अजून जास्त चांगले पैसे कमवायचे म्हणून मुंबईला शिफ्ट झालो. आता मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर मग त्यानंतर कोचिंग वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्याची सुरुवात केली. कोचिंग सुरू असतानाच या 2023 मध्येच आपण आता कसं होतं, की बरेचसे माझे स्टुडंट आहेत ते चांगले पैसे तर कमवत आहे, काही हरकत नाही. पण मी स्वतःही जर एक चॅलेंज घेऊन किंवा एक प्रकारे मी किती पैसे कमवतो हे सगळं दाखवून मी 2023 मध्ये एक चॅलेंज घेतला, की 6 महिन्यात ₹1 करोड
आपण कशा पद्धतीने कमवू शकतो, किंवा मी स्वतः 6 महिने ब्लॉगिंग, कोचिंग जे काही पण ऑनलाईन बिझनेस मी करतोय त्या बिझनेसमधून 1 करोड रुपये मी कशा पद्धतीने कमवू शकतो याचा चॅलेंज मी घेतला. आणि चॅलेंज घेतल्यानंतर या ऑक्टोबर महिन्यामध्ये फक्त 6 महिन्यात आज आपण 1 करोड रुपये या 3-4 बिझनेस, ब्लॉगिंग, ऑनलाईन कोचिंग, अफिलिएट मार्केटिंग, शेअर मार्केट या 4ही बिझनेसमधून आपण फक्त 6 महिन्यामध्ये 1 करोड रुपये कमवून घेतले. तर माझं तुम्हाला जे कोणी पण आपले व्ह्यूअर्स आहेत जो स्टॉकचे, त्या सगळ्यांनाच एक गोष्ट सांगायची आहे, की जर तुम्ही जर काही स्वप्न बघितले असतील, तुम्हाला जर तुमचे काही स्वप्न पूर्ण करायचे असतील, माझं एक मी माझे जे स्टुडंट्स आहेत त्या सगळ्या स्टुडंट्सना मी एक गोष्ट सांगत असतो, की तुम्ही आधी तुमच्या कम्फर्ट झोनमधून निघा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये असाल तोपर्यंत तुम्ही अशा काही मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या अचीव्ह करू शकणार नाही. कारण जसं मी सांगतो, की जर तुम्ही तुमच्या स्वतः घरी असाल, घरी आरामात खात-पीत असाल, तर त्यावर तुम्ही जास्त स्ट्रगल किंवा जास्त मेहनत ही करायची गरज तुम्हाला पडत नाही. आणि जेव्हा तुम्ही घरातून बाहेर निघता, या सगळ्या गोष्टींची जाणीव तुम्हाला होते, तर तेव्हा जाऊन तुम्ही कुठेतरी चांगलं मोठं काम करता आणि मोठ्या कुठेतरी पोस्टावर जाऊन तुम्ही लागता किंवा चांगले पैसे कमवायला तुमची सुरुवात होते. तर अशा पद्धतीने हा माझा प्रवास होता. आणि जो स्टॉकचं मी खरंच खूप अभिनंदन करेल, धन्यवाद करेल, की त्यांनी मला बोलायची संधी दिली. आणि आज लाखो लोकांपर्यंत माझा हा आवाज, एक आदिवासी जिल्ह्यातल्या आदिवासी मुलाचा आवाज हा लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना माझ्याकडनं थोडीशी प्रेरणा मिळेल अशी मी आशा करतो. थँक्यू. नमस्कार. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.